हॅलो सगळेजण कसे आहात. एक छोटासा प्रयत्न करतोय परत एक व्हिडिओ तयार करतोय. मी कसं जज करतोय बँक निफ्टीचं जे ऑप्शन ट्रेडिंग होतं ते. जसं की आपल्याला माहिती आहे की ऑप्शन म्हणजे फार रिस्की प्रकार आहे आणि ह्याच्यामध्ये खूप मोठे लॉसेस होतात. पण जरा थोडं सांभाळून ट्रेडिंग केलं तर बऱ्यापैकी ह्याच्यात प्रॉफिट पण होऊ शकतं. तर हा जो व्हिडिओ आहे तो त्यासाठीच तयार करतो आहे सध्या. आणि जसं की इथं दिसतं आहे की हे ट्रेडिंग व्ह्यूचं ॲप चालू आहे माझं सध्या इथं. आणि याच्यामध्ये मी 3 इंडिकेटर लावून ठेवलेले आहेत. हा पहिला जो इंडिकेटर आहे वर दिसतं BNF, हा BNF व्ही वॅप म्हणून. तो तुम्हाला इथं ह्याच्या पब्लिक लायब्ररीमध्ये मिळून जाईल. SR व्हर्जन 2 म्हणून एक इंडिकेटर आहे. आणि हा बँक निफ्टी ऑसिलेटर आहे म्हणून एक आहे. मी मागे पण हे एक पोस्ट टाकून सांगितलं होतं हे इंडिकेटर वापरले तर चांगलं जमू शकतं म्हणून. तर हा BNF जो इंडिकेटर आहे तो ह्या इंडिकेटरमध्ये जाऊन तुम्ही इथून सर्च करू शकता. असं BNF टाकून हे BNF व्ही ॲप म्हणून येऊन जाईल पहिल्या नंबरवर. त्याला क्लिक केलं की तो अप्लाय होऊन जातो. तसंच हा SR व्हर्जन 2 हा पण आहे. ह्याला सपोर्ट रेजिस्टन्स डायनॅमिक टाकावं लागेल तुम्हाला. सपोर्ट रेजिस्टन्स डायनॅमिक असं टाकलं तर तो येऊन जाईल. किंवा सपोर्ट रेजिस्टन्स नुसतं जरी टाकलं तरी असे वरचे जे 2 इंडिकेटर येतात त्या खालच्या इंडिकेटरला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि अजून एक आहे तो एक बँक निफ्टी म्हणून खालचा एक इंडिकेटर आहे. हे इंडिकेटर फार महत्त्वाचे आहे. ह्याच्यावरच सगळा खेळ आहे. हे बँक निफ्टी ह्याच्यामध्ये जो सेकंड नंबरचा आहे बँक निफ्टी मोडिफाईड, ह्याला जर तुम्ही क्लिक केलं त्याची माहिती पण कळते अशी की काय प्रकार आहे हा. बँक निफ्टी मोडिफाईड मॅकक्लेन ऑसिलेटर म्हणून आहे. तर ह्या माणसाने त्याच्यामध्ये वेटेज दिलेलं आहे सगळं जे व्हॉल्यूमचं असतं बँक निफ्टी जे स्टॉक आहेत त्याचं. तर हा एक इंडिकेटर, हा एक चांगला इंडिकेटर आहे. मुख्य गोष्ट म्हणजे ह्या इंडिकेटरची सेटिंग जी आहे त्याच्यावर आहे की आपल्याला ते जसे तसे नाही वापरायची. तर हा BNF व्ही ॲप जो इंडिकेटर आहे त्याच्यामध्ये असं क्लिक केलं तर हे जे गोल राऊंड दिसतो आहे त्याला जर क्लिक केलं ते सेटिंगमध्ये असं आपण जातो. तर आपल्याला काय करायचं आहे की जे पहिले आपल्याला याचे एक तर 2 मुव्हिंग ॲव्हरेज वापरायचे आहेत ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यातला व्ही ॲप जो आहे तो एक वापरायचा आहे. तर व्ही ॲप म्हणजे काय आहे तर ते ॲव्हरेज प्राईज असते. ती ॲव्हरेज प्राईजला चिटकूनच जी प्राईजची मुवमेंट होते ती चालत राहत असते त्या व्ही ॲपला. त्यामुळे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि हे 2 मुव्हिंग ॲव्हरेज पण एक आयडिया देतात की कुठं चाललं आहे बाबा, ओव्हरऑल कुठं ट्रेडिंग होते, कुठल्या अपसाईडला आहे का डाऊन साईडला आहे. तर ह्याच्यामध्ये पहिलं जे हे UMA मेन सोर्स दिलं आहे तिथं 65 करावं लागेल तुम्हाला ह्या ठिकाणी. आणि ह्याला इथं दोन आकडा टाकावा लागेल. आपल्याला एक्सपोनेन्शियल पाहिजे हा मुव्हिंग ॲव्हरेज. आणि खालचा जो 1 to यूज सेकंड मुव्हिंग ॲव्हरेज ह्याला पण क्लिक केलं, असं क्लिक करून इथं 365 करावं लागेल. आणि ह्याला 3 करावं लागेल खाली. हा वेटेड होऊन जाईल त्यानंतर. ते 65 365चं कॉम्बिनेशन मी भरपूर चेंजेस करून असे पेअरमध्ये कुठलं आपल्याला सूट होतं त्यानुसार मी हे शोधून काढलं आहे. तर हे मला भरपूर म्हणजे चांगलं रिझल्ट देतात दिसले याचे. 65 म्हणजे जवळपास 2.5-3 महिन्याचं ट्रेडिंग आहे. 365 म्हणजे जवळपास वर्षभराचं ट्रेडिंग आहे. आणि खाली परत हा व्ही ॲप पिरियड म्हणून एक बॉक्स आहे हा सगळ्यात खाली. त्याला 7 करून टाकायचं म्हणजे 7 दिवसाचा व्ही ॲप म्हणजे ॲव्हरेज जी प्राईज आहे ती आपल्याला कळू शकते. नंतर या स्टाईलमध्ये आलं तर मग ह्याला जास्त चेंज करायची गरज नाही काही. हे व्ही ॲप BNF जे लिहिलं आहे त्या या बॉक्सला क्लिक केलं, त्याचा कलर ब्लॅक करून टाकायचा इथून. आणि आपल्या आवडीनुसार जे तुम्हाला सेटिंग करायचं ते करू शकता. पण हे असं ठेवायचं त्याला 100% करून, म्हणजे ब्लॅक हा व्ही ॲप आहे म्हणून आपल्याला कळतं. नंतर मग या 3 डॉटला क्लिक करून इथं सेव्ह ॲज डिफॉल्ट करायचं, असं याला ओके करून टाकायचं. हे ओके केलं की तुम्हाला असं दिसेल हे जे कॅन्डल्स आहेत तिथं हा ब्लॅक लाईन म्हणजे व्ही ॲप आहे. हा वरचा जो मुव्हिंग ॲव्हरेज आहे तो 65 दिवसाचा आहे. त्याच्यावरचा मुव्हिंग ॲव्हरेज आहे तो 365 दिवसाचा आहे.
तर हे मूव्हिंग ॲव्हरेज आपल्याला एक जनरल आयडिया देतात की नक्की कुठं चालली आहे प्राईस, आणि हे सपोर्ट रेजिस्टन्सचं पण काम करतात बऱ्याच ठिकाणी. जसं की ह्या ठिकाणी ही प्राईस ह्याच 65 दिवसाच्या मूव्हिंग ॲव्हरेजला चिटकून खाली आली होती. तर हे असं आपण ह्याचा यूज करू शकतो. ह्या इथं पण त्यांनी सपोर्ट घेतला होता. तर ते एक आयडिया यावी म्हणून खूप ह्याची मदत होती या 2 मूव्हिंग ॲव्हरेजची. नंतरचं हे SR व्हर्जन 2 म्हणून आहे, ते सपोर्ट रेजिस्टंट डायनॅमिक जे होतं ते, त्याला पण असं तुम्ही सेटिंगमध्ये गेले, इनपुटमध्ये गेले तर हे 10 करायचं, 10 तर असतंच इथं 100 करून टाकायचं खाली. हे हाय लोवर राहू द्यायचं. नंतर मॅक्झिमम नंबर ऑफ सपोर्ट रेजिस्टन्स या इथं 5 असेल त्याला 10 करून टाकायचं. ह्याला ह्या लाईनला सॉलिड करायचं. हे परत इथं जायचं, सेव्ह ॲज डिफॉल्ट करायचं आणि ओके करायचं. हे केलं की मग तुमच्या ह्या लाईन्स ज्या लेवल्स म्हणतो आपण, त्या लेवल्स तुम्हाला दिसायला लागतील. नंतर तिसरा इंडिकेटर हा इथं खाली येतो, तो बँक निफ्टी ऑसिलेटर जो आहे, त्याला पण असं ह्याच्यात जायचं आणि त्याच्यामध्ये पण 10% ट्रेंड लाईन जी आहे ती 65 करायची, 5% ट्रेंड लाईन 365 करायची. इथं 19-39 असं कॉम्बिनेशन असेल. तर आपल्याला हा 65-365चा पेअर खूप चांगला चालतो याच्यामध्ये ऑप्शनमध्ये. तर हे असं हे तिन्ही इंडिकेटरच्या हे सेटिंग केलं की मग एक काहीतरी आपल्याला आपण एक अंदाज घेऊ शकतो की नक्की होणार काय किंवा काय चालू आहे आणि कसं होईल. आणि हे हायकिनॅशी कॅन्डल यूज करायच्या. ह्या इथं कॅन्डलमध्ये जायचं, हायकिनॅशी सिलेक्ट करायचं. नंतर मग ह्याला ह्या बँक निफ्टी जे लिहिलं आहे, हा मी फ्युचरचा चार्ट आहे सध्या, बँक निफ्टी इंडेक्स फ्युचर म्हणून आहे, हे इथं असतो तो यूज करतो आहे. तोच ऑप्शन त्यालाच फॉलो करत चालत राहतो. त्याच्यामुळे तो यूज करणं चांगलं राहील. ह्याला क्लिक करून या 3 डॉटला गेल्यावर तुम्ही सेटिंगमध्ये गेले तर ह्या सिम्बॉलमध्ये शो रिअल प्राइजेस हे जे पहिलं आहे, हे जर अनचेक असेल त्याला चेक करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला रिअल प्राईस दिसते. आणि ह्या स्केलमध्ये जाऊन इंडिकेटर लास्ट व्हॅल्यू लेबल ह्याला क्लिक करायचं. त्याच्यामुळं आपल्याला चार्टवर व्हॅल्यू दिसते त्या इंडिकेटरची, हे अशी. आता आपल्याला हे कळतं की विवॅप कितीवर आहे, 34,941वर आहे. ह्या 65चा ॲव्हरेज 35,148वर आहे आणि 365चा 35,284वर आहे. तर हे झालं ट्रेडिंग व्ह्यूचं सेटिंग. तर ह्याचा यूज हाच आहे की समजा 30 तारखेचं तुम्ही जर बघितलं ट्रेडिंग, हे 30 तारखेचं ट्रेडिंग आहे आणि 5 मिनटाची ही कॅन्डल आहे. 5 मिनटंच यूज करतो मी जास्त, कारण त्याच्यामध्ये जास्त कन्फ्युजन होत नाही. आता ह्या ठिकाणी कसं होतं की हा जो खालचा ब्लॅक हा लाईनचा इंडिकेटर आहे, ह्याच्यामध्ये हे जोपर्यंत झिरोच्या खाली हे बार्स तयार होतात तोपर्यंत शक्यतो डाऊन जायची शक्यता असते मार्केट कधी पण. तर ते एक डोक्यात ठेवून चालावं लागतं की नक्कीच म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो की हे डाऊन जाणार आहे. आणि ह्या बार्समध्ये परत डायव्हर्जन्स म्हणून एक प्रकार असतो, जसं की इथं व्हायला, इथं वर ह्या ज्या ग्रीन कॅन्डल आहेत त्या जशा वर हे होतात, म्हणजे प्राईस चेंज झाली, इथं जेव्हा वर चढायला लागली प्राईस तेव्हा हे बारचं हाईट कमी व्हायला लागली. पण ह्यानी 0 क्रॉस केला नाही. 0 क्रॉस झाला की मग कन्फर्म होतं की ते दुसऱ्या साईडला प्राईस जाणार आहे कन्फर्म आता. तर हे आपल्याला हे इथं दिसून जातं आहे ब्लॅकमध्ये -334 दिसतं, ते म्हणजे मायनसमध्ये आहे बाबा प्राईस अजूनही. तर ह्याचा हा खूप चांगला उपयोग आहे ह्या इंडिकेटरचा, की तुम्हाला एक ओव्हरऑल कुठं प्राईस राहू शकते ते इथून कळू शकतं. आणि ते डायव्हर्जन्स पण यूज करणं ह्याच्यात आहे, पण ते हळूहळू प्रॅक्टिसने तेही जमून जातं. आणि जेव्हा असं हे बार्स खूप लहान असतात किंवा चिटकून चालतात ह्या लाईनला झिरोच्या, ही झिरो लाईन पण सेट करता येते. असं तुम्ही क्लिक केलं इथं या प्लसला केलं की ड्रॉ हॉरिझॉन्टल लाईन करायचं आणि त्याला झिरो त्या सेटिंगमध्ये जाऊन प्राईस झिरो केली तर ही झिरो लाईन तुम्हाला दिसली, ब्लू लाईन. तर ह्या पद्धतीने जमू शकतं. पण मुख्य याच्यामध्ये काय आहे की हा व्ह्यूॲप जो आहे तो हा ब्लॅक कलरची जी लाईन आहे ही लाईन खूप महत्त्वाची आहे. ह्या लाईनच्या तुम्ही ट्रेड घेत असताना लाईनच्या खाली प्राईज आहे का वरी प्राईज आहे त्याच्यावर सगळं काही डिपेंड असतं. जसं की हे पहिली कॅन्डल तयार झाली होती, हा डोजी तयार झाला, नंतर ही ग्रीन कॅन्डल तयार केली पण खाली प्राईज मायनसमध्ये आहे ब्लॅक इंडिकेटरमध्ये, झिरोच्या खाली आहे.
आणि वर हा मुव्हिंग ॲव्हरेज आहे, हा 65चा. हा मुव्हिंग ॲव्हरेज कधी हा असा जवळपास कुठं असेल किंवा एखादी लेवल अशी अशी असेल ह्या इंडिकेटरची, तर ते लगेच त्याला रेजिस्ट करू शकतात, त्या प्राईजला वर चढू देणार नाही. तर इथं त्यांनी ही कॅन्डल जेव्हा बनली तेव्हा हे VWAP ला क्रॉस करायला लागली, ह्या ब्लॅक लाईनला क्रॉस करायला लागली, आणि ह्या कॅन्डलला तुम्ही ट्रेड घेऊ शकता, तुम्हाला जो ट्रेड घ्यायचा आहे तो. हा 54 पॉईंट होते इथं. मग हे खाली जोपर्यंत आलं ते इथपर्यंत आलं, आणि पहिली जेव्हा ग्रीन कॅन्डल आली तेव्हा त्याला आपल्याला सोडता येतं. तसंच जेव्हा VWAPच्या वर जातं परत, ह्या ब्लॅक लाईनच्या वर जेव्हा कॅन्डल तयार होती, त्याच्या पुढच्या कॅन्डलला तुम्हाला ट्रेड घेता येतो. म्हणजे हे झाले 3. आणि VWAPच्या जोपर्यंत क्रॉस करत नाही ते तोपर्यंत आपण ऑपोजिटला ट्रेड नाही घेता येत आपल्याला. तर ही एक गोष्ट याच्यामध्ये की ह्या VWAPला खूप महत्त्व आहे. तुम्ही जेव्हा ॲक्च्युअल लाईव्ह ट्रेडिंग असतं तेव्हा हे बनत जातं, आणि ह्याच्यावर चांगलं तगड्या कॅन्डल बनायला लागल्या ह्या, तर तुम्हाला ट्रेड घेता येतो बिंदास, त्याप्रमाणे चालता येतं. पण हे बघत राहावं लागतं, याच्यात अलर्ट्स पण असतात, पण स्वतः लक्ष ठेवून केलं तर खूप चांगलं असतं. आता इथं परत प्राईस चेंज झाली, हे VWAPचा अँगल चेंज झाला, या ठिकाणी ही कॅन्डल बनली. तर इथं तुम्ही इथं खालच्या अंदाजा 0च्या खाली जर आहे आणि इथं जर रेड कॅन्डल बनते तर त्या पद्धतीने पण ट्रेड घेऊ शकता. आणि जर प्राईस जर 0च्या खाली जर राहत असेल कंटिन्युअसली, तर निश्चितपणे त्या दिवसामध्ये एक मोठा मूव त्या साईडचा यायची शक्यता असते. कधी कधी डायरेक्ट चेंजवर पण होतं, म्हणजे 0 लाईनला क्रॉस करून पलीकडं पण बार तयार व्हायला लागतात. त्याच्या वेळेस एक तर त्या दिवशीच ती मूव होते किंवा दुसऱ्या दिवशी होते. तर हे एक बेसिक आहे ह्या ट्रेडिंगचं. जसं की 29 तारखेचं आहे, हे ऑलरेडी मायनसमध्ये आहे, 0च्या खाली आहे. जेव्हा ट्रेडिंग सुरू होतं तेव्हा तुम्ही एक अँगल ठेवून चालू शकता की आता पुट साईडला प्राईस जायची शक्यता जास्त आहे. तर त्या पद्धतीने आपण ते आपलं एक मत बनवू शकतो की आपल्याला घ्यायचं काय आहे नक्की. तर जेव्हा पुटचा चान्स येईल तेव्हा पुटच घ्यायला पाहिजे, किंवा मग जर तुम्हाला अपोजिट साईड ट्रेड घ्यायचाच असेल तर मग VWAPच्या वर जेव्हा प्राईस जाईल तेव्हा कॉल घेता येतो, ह्या कॅन्डलला इथून इतका, किंवा ह्या कॅन्डलला इथून इतका, असं पण करता येतं. पण मोठ्या ज्या मूव येतील त्या पुट साईडला येतील, कारण हे 0च्या खाली आहे. हे असं एक लॉजिक आहे ह्याच्या मागे. आता हा 28 तारखेचा ट्रेडिंग आहे, तर ह्या दिवशी सगळे हे बारही बनत नाही आहेत बरोबर, आणि काही म्हणजे लहान लहान बार आहेत एकदम. तर हे सगळं साईडवेज टाईपचं मार्केट आहे. पण साईडवेज जेव्हा असतं तेव्हा त्याच्यात दुसऱ्या दिवशी मोठी मूव येते काहीतरी, जसं की 0च्या खाली आहे आणि साईडवेजसारखं आहे. जर ते बार कुठं बनत आहे ना, ते असं झूम आउट झूम इन केलं तर त्याच्यावर पण आपल्याला जमू शकतं करणं. पण शक्यतो हे असं साईडवेजच्या वेळेस थोडं जपून ट्रेडिंग करायला पाहिजे. ह्या VWAPला एक आपला अँकर मानून त्या हिशोबाने तुम्ही चालत राहिले तर तुम्हाला जमू शकतं कार्यक्रम याचा. दुसरी एक गोष्ट होती की ऑप्शनमध्ये काय आहे, 2 गोष्टी खूप जरुरी आहेत की एक तर पहिले ऑप्शन आपल्याला वर चालला आहे का खाली चालला आहे ऑप्शनचा प्राईस, ते परफेक्ट जर कळालं. आणि दुसरी एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये की चार्ट रीडिंगचं एक कळालं समजा परफेक्टली, आणि तुमच्याकडं कॅपिटल जर असेल एक चांगल्या म्हणजे बरंच मोठं कॅपिटल असेल समजा, की जवळपास 1 लाखाचं कॅपिटल असेल, तर तुम्ही दररोज खूप आरामशीर याचं ट्रेडिंग करू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण ही जर पद्धत वापरली तर लॉस व्हायची शक्यता खूप कमी होऊन जाते. कारण तुम्हाला दिवसाच्या सुरुवातीलाच कळून जातं की काय होऊ शकतं. या 0च्या खाली जर हे बार्स असतील तर पुट साईडला जास्त शक्यता असते, किंवा हे 0ला चिटकून बार चालायला लागले तर साईडवेजची शक्यता असते. हे परत बॅक टेस्टिंगचाही भाग असतो, तुम्हाला थोडं मेहनत करावं लागेल याच्यामध्ये. म्हणजे जर हे नीट समजून घ्यायचं असेल तर, जसं की 22 तारखेला हे वर बार होते, तर हे कॉल साईडला जास्त राहायची शक्यता आहे. पण हे असं डायव्हर्जन्स पण होऊन ते 0च्या खाली गेलं तर मग ते पूर्ण चेंज होऊन जातं. पण कधी कधी दिवसभर ते एकाच साईडला राहतं, आणि त्यावेळेस आपल्याला त्या साईडची मूव चांगल्या पद्धतीने बराच वेळेस मिळून जाते.
तर हे तुम्ही इंडिकेटर लावून घेतले आणि थोडंसं प्रॅक्टिस केलं तर एक अंदाज चांगला येऊ शकतो की काय होऊ शकतं, प्राईस वर जाऊ शकते का खाली जाऊ शकते. आणि जर ऑप्शनमध्ये खरंच चांगला प्रॉफिट तुम्हाला काढायचा असेल तर त्यासाठी एकच मार्ग आहे की एखादा तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट ऑप्शनमध्ये राहून ऑप्शन सिलेक्ट करून त्या पद्धतीने एक ट्रेडिंगचा प्लॅन बनवावा लागेल. जसं की समजा 30 तारखेला काय होतं, समजा पुट साईडला सगळा कार्यक्रम होता. हे आपल्या इंडिकेटरमध्ये पण ते दिसलं होतं की पुट साईडला आहे. जर तरी आपल्याला 1-2 मूव चांगल्या आल्या होत्या की 10 वाजेपासून एक कॉलमध्ये होतं, नंतर मग इथून ते पुट साईडला निघून गेलं. हे बार्स खालीच होते सगळे. तर खाली पडणारे मार्केट हे फिक्स होतं. हे किती वाजता फिक्स होतं, म्हणजे सकाळपासून एक ह्या इंडिकेटरला जर फॉलो केलं तर तुम्हाला सकाळपासूनच कळेल की हे खाली पडणार आहे मार्केट. पण हे इथं कॉलची जी मूव झाली ती तुम्ही ह्या डायव्हर्जन्सनी पण घेऊ शकता. म्हणजे हे जे बार्सची हाईट कमी कमी होत जाते त्याच्यावर डिपेंड राहून पण घेऊ शकता, किंवा या व्हीवॅटला अँकर मानून पण तुम्हाला करता येतं की व्हीवॅटच्या वर आहे का खाली आहे या ब्लॅक लाईनच्या. आणि ऑप्शनमध्ये जर म्हणलं तर आपल्याला हे तर कळतं आहे की समजा आता समजू शकतं की प्राईस खाली राहणार आहे का वर राहणार आहे. समजा तुम्हाला वेळ असेल थोडासा, अर्धा घंटा 1 घंटा कुठला पण दिवसातला, त्याच्यामध्ये जर तुम्हाला कळलं की ही प्राईस पुढचे 10 मिनटं किंवा अर्धा घंटा 10 मिनटं खाली जाणार आहे का वर जाणार आहे, तर तुम्हाला त्या हिशोबाने ऑप्शन जर तुम्ही घेतला तर तुम्ही प्रॉफिट काढू शकता. त्याच्यामध्ये काय करावं लागेल की एक ऑप्शन चूज करून त्याची किंमत 3 ते 5 रुपये वाढायची तुम्हाला वेट करावं लागेल. जसं ते 3 रुपये किंवा 5 रुपये ऑप्शनची किंमत वाढेल त्यावेळेस तुम्हाला एक्झिट मारावं लागेल. जसं की जर आजचं जर तुम्ही जर बघितलं 30 तारखेचं, तर आपल्याला माहीत होतं की पुट साईडला होऊ शकते मूव याची मोठी एखादी. तर तुम्ही 1 वाजता ते 1:30 वाजता जर एखादा पुट घेऊन ठेवला असता, आता हा पुट आहे 34,700चा पुट आहे हा, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक अंदाज घ्यायचा आहे की काय होणार आहे प्राईसचं. हा 1:30 वाजताचा टाईम आहे. त्याच्यामध्ये फक्त 3 ते 5 रुपये तुमचा ऑप्शन वाढला की तुम्हाला एक्झिट व्हायचं आहे जेव्हा साईडवेज मार्केट असेल. आणि जर आता ह्याच्यासारखी जर तुम्हाला मूव मिळालीच मोठी, तर मग फार मोठं प्रॉफिट त्याचं होऊ शकतं. पण ह्याच्यामध्ये क्वांटिटीला खूप महत्त्व आहे. जसं की तुम्ही जर एकच लॉट 25 क्वांटिटी जर घेतली तर तुम्हाला 2300 रुपये लागतील समजा. पण ह्याच्यामध्ये 25 इंटू तुम्ही जर 1 रुपया वाढलं तर 25 रुपये तुमचे वाढतील फक्त. पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही 1000 केली क्वांटिटी तर तुम्हाला जवळपास 1,00,000 रुपये लागतील. पण 1000 इंटू समजा 3 रुपये आपलं टार्गेट आहे, 3 ते 5 रुपये, तर 3000 ते 5000 रुपये एका ट्रेड मागे 5-10 मिनटात निघून जाऊ शकतात तुमच्या आरामशीर. किंवा जर मोठंच तुम्हाला जर सापडलं काही मूव तर 20 रुपये 30 रुपये काही ऑप्शन वाढतो. पण तेवढी रिस्क घ्यायची गरज नाही. 3 ते 5 रुपये जर वाढलं तरी बाहेर निघून गेलं चालतं. किंवा मग त्या प्रोपोर्शनमध्ये पुढे चालू शकता तुम्ही. म्हणजे 5 रुपये ऑप्शन वाढला तर परत त्याच्याहून 3 रुपये 8 रुपये वाढला, मग 11 रुपये वाढला. या पद्धतीने पण याला एक फॉलो करता येतं. पण या क्वांटिटीला खूप महत्त्व आहे. आणि एक क्वांटिटी तुम्ही 40 लॉट घेऊन हे ट्रेडिंग केलं आणि तुमच्याकडे 1,00,000 कॅपिटल असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे खूप चांगलं प्रॉफिट ह्याच्यात दररोज काढू शकता. पण ह्याच्यामध्ये ऑप्शनची जी किंमत आहे, जेव्हा आपण सिलेक्ट करतो तेव्हा तो ऑप्शन ट्रेडिंगसाठी आउट ऑफ मनी पण चालतो. आणि त्याची किंमत 60 ते 100 रुपयाच्या मध्ये पाहिजे. तुम्ही 70 रुपयावाला एखादा ऑप्शन जर घेतला तर तुम्हाला 70,000 रुपये लागतील 1000 क्वांटिटीसाठी. पण तो 4-5 रुपये वाढला तरी तुमचे 4-5 हजार रुपये त्यातून निघून जातील. तर असं जर तुम्ही केलं, आता हा ऑप्शन 1:30 वाजता जवळपास 40 रुपयाला होता. 1:30 वाजता म्हणा किंवा पावणे 2 वाजता 40-50 रुपयाच्या आसपास होता. तर हा 50ला होता, तो 60ला गेला, 70ला गेला, 65ला गेला, तुम्ही निघून जाऊ शकता. आणि हे खाली जाते का वर जाते ते कळण्यासाठी मग आपल्याकडं हा चार्ट आहेच आहे, ही सिस्टीम आहेच आहे तयार सगळी.
तर दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे खरंच जर चांगला जर पैसा इथून काढायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे एक प्राईस खाली राहणार आहे का वर राहणार आहे. मग कसल्याही पद्धतीचं मार्केट असून काही असू, साईडवेज असू, ह्या अशा ज्या स्ट्रॉंग मूव्ज असतात त्या असू किंवा काही असू, आपल्याला आपण ट्रेड घेऊन लगेच थोडं किंमत वाढली की त्यातून निघून जर जाऊ शकलो 5 रुपये 10 रुपये, तर ते लगेच प्रॉफिट काढून मोकळं होऊ शकतो. आणि जर मोठाले जर मूव लागूनच गेला त्या ह्या रिडिंगनुसार आपल्या, तर या ठिकाणी एक कॉलमध्ये राहणार आहे हे सकाळीच माहीत होतं आपल्याला 25 तारखेला. आणि नंतर काय झालं, इथपर्यंत साईडवेज राहिली, इथून ते वर निघून गेली प्राईस पूर्ण. तर हे बॅक टेस्टिंग केलं ना, थोडासा अभ्यास केला याचा, तर ते तुम्हाला पण समजून जाईल हे सगळं. आता मी हे का करत नाही आहे हे वेगळा विषय आहे. माझ्याकडे एवढं कॅपिटलच नाही आहे सध्या. 1,00,000 रुपये मी नाही गुंतवू शकत. माझी परिस्थिती थोडी नाजूक आहे. पण तुमच्याजवळ जर असेल हे कॅपिटल एवढं, किंवा तुम्ही रिस्क फ्री तेवढं करू शकत असाल, तर याच्यावर जर थोडी प्रॅक्टिस केली तर निश्चितपणे मी गॅरंटी देऊ शकतो की दिवसाला 10 आणि 20,000 रुपये याच्यात काढू शकता. फक्त 1,00,000च्या कॅपिटलवर. म्हणजे 10% तर कसंही निघू शकतं, त्यात काही प्रॉब्लेम येत नाही. आणि हे फक्त त्याला नियम एकच आहे की ही सिस्टीम फॉलो करावं लागेल स्ट्रिक्टली. सेंटिमेंट्स वगैरे जर मध्ये आले तर मग थोडं प्रॉब्लेम होतील, किंवा चार्ट न बघताच जर ट्रेडिंग केलं तरी प्रॉब्लेम होतील. कारण जर एवढं मोठं कॅपिटल इन्व्हॉल्व असेल तर ते मायनसमध्ये जर ऑप्शन गेला फटकन, तर तेवढंच तुम्हाला खड्डा फार मोठा पडू शकतो. तर मला वाटते की मी परत आता सांगितलं परत एकदा ही सिस्टीम काय आहे ती माझी, आणि ह्या लेवल्स काय आहेत हे सगळं मी ह्या लेवल्स वापरूनच प्रिडिक्ट करतो की काय कुठपर्यंत जायची शक्यता आहे मार्केट. या लेवल बाय लेवल चालत राहावं लागतं ह्याच्यामध्ये. म्हणजे इथं जर ही मुवमेंट सुरू झाली असेल तर पहिली लेवल ही आहे, तुम्ही एक अंदाज घेऊ शकता की इथपर्यंत जाईल. त्याचबरोबर ऑप्शन चेन वगैरे भरपूर प्रकार आहेत त्याच्यामध्ये. ऑप्शन चेनमध्ये पण आज 35,000चा स्ट्रॉंग त्याला रेजिस्टन्स होता. तर 35च्या खाली मार्केट गेलं आहे म्हणल्यावर ते आता उद्या वर उठायला पाहिजे सगळं परत. पण आता हे सगळं ते ॲडिशनल गोष्टी शिकायची काही गरज नाही. फक्त ह्याला जर फॉलो केलं, आणि ऑप्शनमध्ये पण त्या हिशोबाने तुम्ही 3-5 रुपये 8 रुपये ऑप्शन वाढला की एक्झिट व्हायची स्ट्रॅटेजी वापरली, आणि 60 ते 100 रुपयापर्यंत ऑप्शन विकत घेतला, तर हे जमू शकतं. होप की तुम्हाला हे कळलं असेल. आणि मला काही अजून म्हणजे सूचना द्यायच्या असतील तर निश्चितपणे द्या. धन्यवाद.